नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सकाळचे 11:15 वाजले. गाडी आपली खाली झाली. गोडांच्या बाहेर आणली मेन रोडच्या इथं. पोच वगैरे सगळी भेटली आपल्याला. आता निघायचं चिकमंगळूरला. लवकर झाली आज गाडी खाली. 8 गाड्या आहेत खाली व्हायला. आपला पहिला नंबर होता, त्याच्यामुळं हमालांनी एकदम फास्ट काम केलं. आता जाऊयात चिकमंगळूरला. आपली गाडी तर सोमवार आणि मंगळवारच लोडिंग होणार आहे, कारण की आता उद्या रविवार असल्यामुळं मिलला सुट्टी असते. शेट वगैरे फ्रेश वगैरे झालं लवकरच. 9:30ला बरोबर 8 वाजता चालू केली. 9:30ला आम्ही फ्रेश वगैरे झालो. लगेच गाडी झाली, पोच वगैरे भेटले. शेट बसलेत गाडीत. नाश्ता वगैरे करायचा होता, मॅगीच बनवणार होतो, पण आता पुढं कुठंतरी थांबून बनवूयात. आता खूप वेळ आहे, कारण की उद्याचा अख्खा दिवस आपल्याला काय काम नाही, त्यामुळं निवांत जायचं. तर निघूयात मित्रांनो. आता दुपारचा 1:30 वाजले मित्रांनो. आलोय आम्ही आता यल्लापूरच्या घाटात. मागं गाडी दिसली बघा. आज काय निवांत होतो, लवकर गाडी खाली झाली, त्याच्यामुळं पटकन आलो. बायकर्स आहेत बघा मागं, 2 जण होते. सामसूम आहे, जास्त घाटात गर्दी नाही. कुंदन शेठ गरम मसाले घ्यायला गेलेत. गरम मसाले भेटतात इथं, ते घ्यायला गेलेत. कारण की आता जेवण सगळं आमचं गाडीतच असणार आहे, त्यामुळं गरम मसाले वगैरे लागतात. त्यांना जास्त गरम मसाल्यावालं जेवण आवडतं, त्यामुळं गेलेत गरम मसाला घ्यायला. मागं सगळं जंगलच आहे बघा, या साईडला सगळं जंगल आहे. घेऊयात आणि पुढं थांबणार आहे. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. आम्ही कुंदन शेटनी घेतली जरा, त्यांनी घरी नेणार आहे. तर पुढं एका जागी थांबायचं आहे, त्याला सारा साफसफाई करायचं आहे, त्याच्यामुळं थांबणार आहे. पुढच्या व्हिडिओ तुम्हाला दिसेल ते काय घेतलं आम्ही आणि काय नाही. तर निघूयात आता. येतील कुंदन शेट, लगेच निघूयात मित्रांनो. दुपारचे 2 वाजलेत. यल्लापूरच्या घाटात थांबलो आहे आम्ही. आंघोळ करायला चाललो आहे बघा नदीवर. एकदम फ्रेश पाणी आहे, त्याच्यामुळं आम्ही इथं थांबायचा निर्णय घेतला. दगडं बघा कसे आहेत. कुंदन शेट खाली गेलेत, मी चाललो आहे आता. पाणी कमी झाले, त्याच्यामुळं जाते. अजून एक गाडी थांबलेली आहे, ते लोक पण आंघोळ करत आहे. सगळे गोल गोल दगड आहेत बघा. रस्ता काढत काढत जायला लागला. पोचलो. जाऊ मित्रांनो. दुपारचे 3 वाजलेत. आंघोळ वगैरे झाले आमचे, मस्तपैकी फ्रेश झालो. आणि प्रॉब्लेम आमचा खतरनाक झाला. आम्ही आंघोळ झाली आमचे, शेवटचंच म्हणजे थोडंच कुंदन शेट वगैरे कपडे धुवत होतो, मी पण कपडे धुवायचे राहिलो होतो. तेवढंच पाणी वाढलं एकदम. वरती एक डॅम आहे, तिथं अडवतात कधी कधी पाणी. एक दरवाजा बहुतेक उघडला असेल. अचानक पाणी वाढलं आणि कुंदन शेटच्या लक्षात आलं नशीब. 4 बाजूनी पाण्याने आम्हाला वेळका घातला होता. त्यात आमचा एक पंटर आहे ना, अडकला होता बघा. इथं बसलाय बघा, दिसतंय का तुम्हाला कोपऱ्यात? करा त्याला बाहेर जरा. हे बघा, या आमचा नवीन मेंबर आहे. हा नवीन पार्टनर आमचं. आपलं हे ना गोडाऊन मँगलोरचं, तिथे एका कुत्रीला पिल्लं झालते. कुंदन शेट मला म्हटले एक पाहिजे. तर 2 ट्रिप झाले आम्ही बघत होतो, पण आज तो त्याचा मालक भेटला, त्याने दिलं. त्याला पण आंघोळ घातली, ते वाहून गेलं असतं. पाणी वाढलं ना, खतरनाक. एकदम ब्लॅक आहे सगळा बघा. ए चिंबू, ये ना जरा माणसात, ब्लॉगमध्ये ये. हे बघा कसं आहे, फुल ब्लॅक आहे. गारटला आहे तो एकदम, त्याच्यामुळे आहे ना बिचारा हालचाल नाही करत. निघूयात आता. बघूया वरती जाऊन त्याला जरा दूध आणि बिस्किट वगैरे चालू आहे, म्हणजे फ्रेश होईल. पाहायला बघा एकदम कोपऱ्यात घुसलाय आता तो. तिथे गेला, आतमध्ये जाऊन बसलाय.
तिथं जरा गरमी लागते ना त्याला, त्याच्यामुळं बसलाय तिथं. तर निघूयात मित्रांनो. 4:30 वाजलेत. मॅगी बनवायला थांबलो बघा. पुन्हा एकदा मॅगीचा प्लॅनिंग झाला. खाली निघालो तेव्हा नाश्ता केलता आम्ही. डोसा, उत्तप्पा, डाळ, वडा सगळं खाल्लं होतं. नंतर आंघोळ केल्यानंतर घाट वगैरे चढून आल्यानंतर भूक लागली. त्याच्यामुळं म्हटलो आता मॅगी आहे तर मॅगी बनवते. मस्त स्पॉट आहे. सगळीकडं कॉफीची बागा आहेत बघा. ग्लास दे. हे घे. आमचे साहेब बघा आणि बघा इथं खातोय पापडी आणि झोपतोय. त्याला झोपताच येत नाही गाडीत. जराशी झोप लागली की उठतोय. पापडी घेतली होती बघा, खातोय. मॅगी खाऊन निघत आता. थोडीशीच राहिली आता. तेवढं मग परत घ्यायला लागेल आम्हाला मॅगी. सुप्रभात मित्रांनो. आज आपला दुसरा दिवस आहे. मीनमध्येच आहे. उठलोय उशिरा, 10:30 वाजता उठलोय. रात्रभर ते कुत्र्याचा पिल्लो आलोय आम्ही. त्याने ताप दिला म्हणजे बिचाराला थंडी वाजत होती, तरी त्याला व्यवस्थित ठेवलं होता. पण पिल्लू असल्यामुळं सारखं ते उठायचं. मग त्याला रात्री लघवीला खाली उतरायचं. त्यामुळं झोप नव्हती झाली. त्यामुळं उशिरे झाला उठायला. आणि आज मिल चालू आहे. आज संडे तरी मिल चालू ठेवली शेटनी. बहुतेक ती काळकुटे शेटची गाडी आहे, ती भरून सोडतील आज. ती भरून सोडले तरच फायदा आहे, नाही तर लपडं होईल आपलं. म्हणजे आपली उद्या आणि परवामध्ये गाडी भरू. आता पहिले फ्रेश वगैरे होऊयात. कुंदन शेट माझ्या अगोदरच उठले होते. जाऊयात तोंड हातपाय वगैरे धुवूयात. नंतर बघू जेवणाचं काय नियोजन आहे वगैरे. तसं मग बाजारात जाता येईल. तर जाऊयात, पहिले फ्रेश होऊयात मित्रांनो. रात्रीचे 8:45 वाजलेत. जेवणाची तयारी चालू झालीत. कांदा, मिरची, अद्रक, लसूण सगळं सोलले, कापून ठेवले. मसाले बघा, गरम मसाले, आपले रेग्युलर मसाले. बटाटा, वाटाणा. कुठला भात करणार आज? मसाले भात. मसाले भात. पण आमचा मसाला भात खिचडी टाईप असणं, पातळ है ना. हां, एकदम पातळ बनवणं. आता चालू झालं आहे. आता फक्त गॅस पेटवायचा आणि चालू. हा बिस्किटचा पुडा आमच्या डॉगीसाठी, पण काय खाईनच. तर गारटलं बघा कसं झोपलं इथं. दिसतंय का नाही तुम्हाला? नाहीच दिसणार. हो, इथं ब्लँकेट त्याच्या अंगावर टॉवेल टाकलं आहे. झोपलंय निवांतो एकदम मस्तपैकी. तर बनवूयात पहिले जेवण आता. मित्रांनो, 9:30 वाजलेत रात्रीचे. या जेवण करायला. कसा आहे भात? खायचा अजून. खिचडी एकदम मस्त. बाहेर असलं गार वातावरण आहे आणि त्यात आम्ही बसलो मस्त गरमागरम भात खात. आणि आमचं येडं अजून झोपलेलंच आहे बघा इथं. त्याच्या अंगावर छोटा टावेल टाकलाय. आता तर निवांत झोपलाय आडवा. एकदम तो आता. गाढ झोपलाय. जेवायला देतो तो गारटलाय दुपारपासून, त्याला आंघोळ घातल्यापासून नदीवर. त्याच्यामुळं काय तो आता खाण्याच्या मूडमध्ये नाही. आता आमचं झाल्यावर बघतो एकदा त्याला देऊन. खाल्लं तर ठीक आहे, नाही तर बघू देऊन. चला या जेवायला मित्रांनो. रात्रीची 10:15 वाजलेत. जेवण वगैरे झालं आमचं एकदम पद्धतशीर. आणि आजचं जेवण आहे ना, खरंच भारी झालतं. म्हणजे कुंदन शेठ पण म्हणतात बहुतेक चुकून झालं का काय माहीत नाही, पण भारी. म्हणजे एकदम
सुकं पण एकदम भारी झालं आणि कालवण पण एकदम भारी झालं. तिखट झालं, म्हणजे मन भरत नव्हतं. पोट भरलं होतं, पण मन काय भरत नव्हतं. आमचा भाऊ पण बघा, हा 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 तो पण खाऊन सुस्तवलाय. जरासा दिलं त्याला, आता मस्त झोपलाय. आज त्याला वरतीच घेऊन झोपणार. काल जरा स्टेअरिंगच्या इथं खाली ठेवला होता, पण गारट तो. घाण करत नाही तो अजिबात. लघवीला वगैरे आले तर जरा बोंबलतो ते. त्याच्यामुळं त्याला आज आमच्या बरोबर घेऊन झोपणार आहे. फारच थंडी आहे, कारण की भयानक म्हणजे भयानक थंडी आहे. अक्षरशः खाली जाऊन जर बोललो तर वाफा निघतात तोंडातून. त्याच्यामुळं बिचाराला काय ठेवण्यात खाली अर्थ नाही. नाहीतर उगाच कुडकुडून वगैरे काहीतरी व्हायचं त्याचं. त्यापेक्षा आमच्याबरोबर झोपणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग इथंच समाप्त करतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.